मेरे सभी देवी देवताओं को बहुत बहुत प्रणाम। आपण आज कालचाच विषय घेऊया की जीवन मृत्यू म्हणजे काय। दोन प्रकारचे जीवन मृत्यू आहे। जो आपल्याला एक डोळ्याने दिसतो की मनुष्य मेला आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा जन्म झाला, हा एक प्रकार आहे। आणि एक आध्यात्मिक प्रकार आहे, तो सनत सुजाती यांनी सांगितलेला की आपल्या दिवसातनं कमीत कमी 10 वेळा जन्म होतो आणि 10 वेळा मृत्यू होतो, पण खूप सूक्ष्म स्तरावर होतो। पण आता आपल्या वेदांतिक गोष्टीमुळे आपल्याला तो मृत्यू बघता येत नाही किंवा अनुभवता येत नाही। पण हा जो शरीराचा मृत्यू आहे आणि शरीराचा जन्म आहे तो आपल्याला बघता येतो आणि त्याचा आपण विटनेस असल्यामुळे आपल्याला खूप कन्फर्म झालं आहे की मनुष्य मरतो आणि मनुष्याचा जन्म होतो। तर मी तर तुम्हाला माझं पर्सनल उदाहरण देऊन सांगितलं की मला जेव्हा एका भ्रूण सिलेक्ट करायचं होतं, कुठला परिवार सिलेक्ट करायचा होता, तर मी कसा केला। त्याच प्रकारे सर्वांचंच असतं, काही माझं काही स्पेशल नाही आहे। सर्वांना असा जन्म घ्यायचा असतो, आपल्या कुवती हिशोबाने आपल्याला तो परिवार निवडायचा असतो। थोडं सोप्या एका उदाहरणाने अजून सोपं आपण करून घेऊया। एक व्यक्ती आलेली होती, त्यांनी म्हणजे ते मेकॅनिक होते, गाडीचे चांगले मेकॅनिक होते। तर त्यांनी मला विचारलं की मलाही अध्यात्म समजून घ्यायचं आहे। तर मी म्हटलं, अरे मेकॅनिक माणसाला अध्यात्म समजवणं हा फार कठीण गोष्ट आहे, कारण क्षेत्रच वेगळं आहे। तर तरीसुद्धा तर मी त्यांना विचारलं की तुम्ही गाडी कशी रिपेअर करता। ते म्हणे की मी फक्त तुम्ही गाडीचा स्टार्ट मारला की मी सांगून देईन की तुमच्या इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम आहे। मी म्हटलं, अरे वा, एवढे सुंदर तुम्ही मेकॅनिक आहात। म्हटलं हां, म्हणजे तो कमीत कमी तुम्ही शरीराला तरी समजू शकता, एवढं मी जाणू शकतो। तो हो, कारण आपलं शरीरही एक यंत्रच आहे, बरोबर। मग मी त्यांना विचारलं, आता सांगा की गाडीचं मन कुठे आहे। तर म्हणे, गाडी तर स्थूल आहे, तिला मन कसं असेल। तर मी म्हटलं, तुमचं शरीर पण तर स्थूलच आहे, शरीर पण एक मशीन आहे, गाडी पण एक मशीन आहे। मग त्यांनी उत्तरं देणं बंद केली, बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर केली। म्हणजे मी त्यांना अवयव विचारले तर बरोबर गाडीचे अवयव आणि शरीराचे अवयव त्यांनी व्यवस्थित सांगितले, पण जेव्हा मनाची गोष्ट आली तर मग त्यांनी उत्तरं देणं बंद केली। तर बोलले, तुम्हीच उत्तर द्या। तर जसं आपलं शरीर चालतं, तर शरीर कोणाच्या हिशोबाने चालतं, मनाच्या हिशोबाने चालतं। कारण मन हे कारण आहे आणि कार्य आपली बुद्धी आहे, शरीर आहे। त्याच हिशोबाने गाडी हे कार्य आहे, कारण आहे रस्ता, रस्ता हे मन आहे। म्हणजे जिथे जिथे रस्ता असेल तिथे तिथे गाडी असेल, एवढं लक्षात ठेवा। गाडी तिथेच चालू शकतो जिथे रस्ता असेल, जिथे रस्ता नाही तिथे गाडी चालू शकत नाही। तसंच शरीर, जिथे ज्या गोष्टी तुमच्या मनात नाही तिथे तुमचं शरीर जाऊ शकत नाही। ह्याला सिमिलॅरिटी करा, म्हणजे ह्याला तुम्ही साम्य करून घ्या। गाडीबरोबर तुमचं शरीर ठेवा, गाडीही चालते, तुमचं शरीरही चालतं। बघा, आता गाडीचा उत्पादक असतो, ज्याने गाडी मॅन्युफॅक्चर केली ती वेगळी असते, पण रस्ते करणारा वेगळा असतो। म्हणजे गाडी तुम्ही खरेदी करू शकता, रस्ते तुम्ही खरेदी करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे। मग तसंच शरीर हा प्रकृतीचा भाग आहे, पण मन हे काहीतरी वेगळं आहे। जसं मी सांगितलं की ज्याला आपण जीवही म्हणतो, ह्याच्यावर फार लक्ष देऊन तुम्हाला सगळं समजून घ्यावं लागेल की गाडीचे पेपर्स असतात, जसं शरीराची जन्मपत्रिका असते, पण ती गाडी जर तुम्हाला रस्त्यावर चालवायची आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं लायसन्स घ्यावं लागतं। त्याच प्रकारे आपल्याला हे शरीर चालवायचं असेल तर तत्त्व तर तुम्हाला निसर्गातनं मिळाली, पण मनाला त्यामध्ये जागा पाहिजे असेल तर आपल्याला देवी देवतांचंही आशीर्वाद घ्यावे लागतात। त्यामुळेच आपल्याला, म्हणजे जर गाडी चालवता आली तरच तुम्हाला लायसन्स मिळतं। तसंच ज्या वेळेला तुम्ही तुमचे
प्रारब्ध किंवा तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतरच तुम्हाला त्या अतिवाहिक शरीरातनं भ्रूणामध्ये जाता येतं. ह्याचा सगळं आकलन केलं पाहिजे. काहीही नाविन्य नाही आहे, लक्षात घ्या. सनातन सभ्यता ही अतिसूक्ष्म आहे. म्हणून तुम्ही, भारत हा सनातन सभ्यतेचा राष्ट्र आहे आणि बाकी जे देश आहेत त्यांच्यामध्ये संप्रदाय आहेत. संप्रदाय हे सगळे स्थूल आहेत. म्हणून कधी कधी तुम्ही ऐकत असाल की हिंदू धर्म खतरे में है. अरे कसं आहे, हिंदू धर्म कसा खतऱ्यामध्ये असू शकतो? मी असं सांगितलं की तुमचं फिजिक्स खतऱ्यामध्ये आहे, तुमची बायोलॉजी खतऱ्यामध्ये आहे. अरे हिंदू धर्म हा नियम आणि चालणारा आहे. त्याच्यावर सनातन सभ्यतेचे नियम लागू होतात. जसं एका वस्तूवर भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राचे नियम लागू होतात, त्याच नियमाला आपल्याला अनुकरण करायचं आहे आणि तीच सनातन पद्धती आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना लक्षात ठेवा की शरीर वेगळं आहे, मन वेगळं आहे, जीव वेगळा आहे आणि ह्यांचं जर तारतम्य नाही झालं तर सुखदुःख येत जात राहणार. जर अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मला विषय मिळेल. कारण तुम्ही जर कमेंटमध्ये काही लिहिलं नाही तर मला असं समजलं जाईल की तुम्हाला सगळं कळालेलं आहे, म्हणून तुम्ही प्रश्न नाही विचारत आहात, किंवा तुम्हाला पटलेलं नाही आहे तरी कमेंटमध्ये लिहा मला पटलेलं नाही आहे, म्हणजे मला लक्षात येईल की अजून कसं सोपं करता येईल, है ना. कारण जोपर्यंत आपल्याला नियम कळणार नाही तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये जाऊ शकणार नाही. म्हणून सुखदुःख हे दिवस रात्रसारखे आहेत. तुम्ही जसं दिवस रात्र इग्नोर नाही करू शकत तसं तुम्ही शरीरमध्ये सुखदुःखही इग्नोर नाही करू शकत. पण महत्त्वाचं आहे मन. मनाला आपण कसं लायसन्स्ड करू शकतो आणि सुंदर अप्रतिम इथेच शरीरामध्येच कसं स्वर्ग अनुभव करू शकतो, हा आपला प्रयत्न असणार आहे. म्हणून आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे. तर होप सो, मी असं समजतो की आजचं सत्संग खूप सोपं झालं असेल कालच्या सत्संगापेक्षा. आणि हे सत्संग ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदमयी हो. धन्यवाद.